यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मागील मॅचचा हिरो त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मेडल द्यायचंय. राजदादा मेडल द्या. पहिल्या चेंडूवर कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर चौकार येताना पाहायला मिळतोय. नाठवडे संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. योगेश आणि त्याच्या जोडीला आनंद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहू शकता ओम साई एमटीसीच्या माध्यमातून खराब असं क्षेत्ररक्षण तू अडवतो का मी अडवतो आणि दोघांच्या मधून चेंडू होतोय फरार होतोय. चौकार जातोय. भगत सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय चौकाराचा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वेदांत याला जी मॅच काढून दिली त्याबद्दल 500 रुपयाचं कॅश प्राइज किशोर केसरकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. ऑनलाईन केलं जाईल, जीपे केलं जाईल. धन्यवाद. आणि नक्कीच आज जर पाहिलं तर सुनील सर एक लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांचं देखील आगमन आज आपल्या गावाच्या प्रेमापती या ठिकाणी आले. आणि आता जर पाहिलं तर योगेश खास गावावरून 300 ते 400 किलोमीटरचा प्रवास करून चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या संघासाठी खेळण्यासाठी आज नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आपल्याला. उमेश सरकार स्कोर बोर्डच्या भूमिकेत पाहायला मिळतात. पंचांचा इशारा इट्स नो बॉल. अपडबार पद्धतीचा चेंडू जरूर टाकला होता आर्यन पाटीलने, त्याला मात्र नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि उघडे डोळे पाहणे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट पाहूया फ्री हिटचा नामी संधीचा फायदा योगेश घेऊ शकेल का. योगेश पाहिलं तर स्ट्रायकर फलंदाज आहेत. अनेक ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर अनेक सामने नाठवडे संघाला आपल्या बाजूने जिंकून दिलेत. आता मात्र खास गावावरून या ठिकाणी खेळण्यासाठी आज दाखल झालाय. पुन्हा एकदा रनआउटची नामी संधी. काय घडतंय पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. पंचांचा बोट आकाशाकडे. OUT आउट. आनंदाला मात्र परतावं लागल. ॲडी कुठेतरी रनिंग बिटवीन विकेट मध्ये कुठेतरी फंबल झाला. तर नंतर आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात आनंदाला ॲडीला मात्र परतावं लागेल. पहिला धक्का पहिल्या हदरा लागतोय. चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या संघाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन देखील एक स्ट्रायकर फलंदाज म्हणून ओळखला जातो. गोशांकी क्षेत्रात एक धाव. पंचांचा इशारा येतोय. राज सर चेंडू पुरवायचा आहे लगेच, कारण जर आता जर पाहिलं तर आयोजकांचा सामना सुरू आहे त्यामुळे बाउंड्री रायडर कमी आहेत. आर्यन पाटील आपण जर पाहतोय गोलंदाजी मार्कवर न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे संघाचा एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. आणि एस्टनच्या मागे जर पाहिलं ना तर मास्टर माइंड खेळाडू न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे संघाचा मास्टर माइंड खेळाडू एक लेजंड खेळाडू चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. पहा हाफ टॅकर बैठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र गोशांकी क्षेत्रात एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या मागून जर पाहिलं ना आपण तर चेतन पाटील आपल्याला सूत्र हलवताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण खेळाची सूत्र हलवताना आपल्याला पाहायला मिळत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. वारामोना क्रिकेट असोसिएशन 32 शिळा मुंबई आयोजित न्यू मराठवाडा 11 खिरवडे आयोजित कैलासवासी मोहन तुकाराम पाटील मोहनभाऊ यांच्या स्मरणार्थ
मराठवाडा चषक 2025 आणि त्यातील साखळी सामन्यातील शेवटचा सामना आपण अनुभवतोय. आजचे आयोजक न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे, विपक्ष दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यस यस भगत सर, 2 धावांची पेनल्टी आहे का? यस यस, सर्व खेळाडूंना नियम सारखे असतील आणि खेळाडूने मॅच चालू असताना मोबाईल हाताळला, त्यामुळे पंचांचा काटाक्ष नजर, त्यामुळे 2 धावांनी पॅनलाइज केलं जात आहे न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघाला. कारण मॅचमध्ये असताना आपण कोणत्याही प्रकारचा मोबाईल यूज करू शकत नाही. यस, पंचांचा इशारा, याच दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय. विनोद गोलंदाजी मार्कवर, विनोदच्या पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल आलाय. पाहिलं तर कांदिवलीवरून खास हा चषक खेळण्यासाठी, विरारवरून खास हा चषक खेळण्यासाठी आज या ठिकाणी दाखल झालेत विनोद. लांबच्या पट्ट्यातून आज खेळाडू खेळण्यासाठी तैनात झालेत. योगेश पाहिलं तर खास गावावरून आलाय. विनोद पाहिलं तर विरारवरून या ठिकाणी ऐरोली नगरीत दाखल झाला खेळण्यासाठी. मास्टर माइंड चेतन पाटील यष्ट्यांच्या मागून खेळाडूचे सूत्र हलवताना पाहायला मिळतात. सुरेख असं क्षेत्ररक्षण देखील चेतन पाटील यांचं पाहायला मिळतं. आणि हा चषक आयोजन करण्यासाठी आपल्या संघाला घेऊन ज्यांनी मेहनत घेतली असे आपल्याला पाहायला मिळतात चेतन पाटील आणि संपूर्ण न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी एका खेळाडूमुळे संघाला मात्र 2 धावांची पॅनलाइज केलंच गेलंय. जी टोटल बनेल त्याच्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. योगेश आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. खास 300-400 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी आला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं ना तर योगेश अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय. यस, भगत सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की व्हाईट बॉलचा इशारा. वाह भाई वाह, यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी 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 आणि दांडी गुल, एसटी गुल करून टाकल्यात. कुठेतरी आपण जर पाहिलं तर कुठेतरी दांडी गुल झाली आणि फलंदाज योगेशला मात्र परतावं लागते. आणि आता योगेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला विजय, थोडीशी घाई करायची आहे कारण साखळी सामन्यातील आपला हा शेवटचा सामना आहे. यस, एकाच भागातील 2 संघ यानंतर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला मानगाव तर दुसऱ्या बाजूला माऊली तालीम जाधववाडी, असे 2 संघ, शाहूवाडीतील 2 मातब्बर संघ आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. वा भाई वा, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच विनोद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
14 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यस, आणि मराठवाडा क्रिकेट क्लबचे एक ॲथलेट खेळाडू ज्यांच्या माध्यमातून अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या स्वतःचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करतात असे संदीप पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम दादा. वैभव गोलंदाजी मार्कवर वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावर. वैभव तिसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू वैभवचा, इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा, दोन्ही बाया खोलल्यात. वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. दोन खेळाडूंना भेदून चिरून चेंडू जातोय आर पार परार सीमा रेषा पार. चौकार चौकार चौकार. दोन गावामध्ये नाही तर 2 मित्रांमध्ये, 2 जिवलग मित्रांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर चेतन पाटील आणि दुसऱ्या बाजूला शंकीराजे कदम. 2 जिवलग मित्र आज आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आजच्या या स्पर्धेचे शिल्पकार मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे, तर न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे, ते दुसऱ्या बाजूला चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे. स्टेट डाऊन द ग्राउंड विजय आहे. पाहूया विजय झेल घेईल का. याआधी विजयने मात्र झेल घेतली होती. मित्रांनो, स्वतःला जपा, स्वतःला जपा. काही लागले का पहा. अजित पहिलं काय लागले का पहा. जरूर 2 धावा जरूर घेतल्यात. 2 धावांवर समाधान मानावं लागेल, कारण काही लागले का पहा. इजा झाली का पहा. आयोजक टीम पहिले पहा, काही इजा झाली का पहा. अरविंद दादा मस्कर, काय इजा झाली का पहा. हे पाणी दे अरविंद. अरे कॅच पकडना. टाकले अशी कॅच घ्यायचं लक्ष नाही. फुटली काय. पंच 2 मिनिटं जरा पाणी पिऊ द्या. खेळाडूला काही इजा झाली का चेक केलं जात आहे. आमचे आयोजन कमिटीचे खेळाडू आहेत, ते जरा चेकिंग चालू आहे. काही इजा तर झाली नाही ना विजयला. येस अरविंद सर, त्या ठिकाणी पहा त्या खेळाडूला काही झालंय का. येस, लेट्स प्ले. पंच चालू करा सामना. ओके आहे. आताच्या 2 धावा घ्यायच्यात सर. 2 की 3. 2 धावा. यस, 2 धावा घ्या राज सर. उमेश सरकार सकाळच्या सत्रापासून 3 धावा. यस, 3 धावा. उमेश सरकार सकाळच्या सत्रापासून ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आमच्यापर्यंत पाहायला मिळालेत. आमच्याबरोबर घोषांकी क्षेत्रात 1 धाव. सकाळच्या सत्रापासून संपूर्ण आपल्यापर्यंत लेखाजोखा पुरवणारे उमेश सरकार मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना क्रिकेट बरोबर, पोलीस खात्याबरोबर क्रिकेटची आवड जपणारे मॉर्निंग क्रिकेट क्लब कोप्परखेर्यानेचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आणि चेतन पाटील यांच्या विशेष आग्रहास्तवाने प्रेमाखातीर आज या चषकाला त्यांची उपस्थिती आहे. रनआउटची नामी संधी, क्रिकेटमधील आत्महत्या. पंचांचा इशारा येतोय. हो, यू टी आउट. विनोद भगात सर, MCA लेवलचे पंच. 1 शॉट आणि रनआउट, म्हणजे कोणतीच धाव नाही. यस, कोणतीच धाव नाही आणि खेळाडू बाद देखील आहे. नितीनला मात्र तंबूचा आश्रय परतावा लागेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. चेतन पाटील सर, 23 धावा धावसंख्येवर. आताचा कोणताही धाव नाही. 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या ओव्हर मधील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रवी नवीन फलंदाज. अवय शंकीराजे आणि श्याम किती वेळ मागे थांबतील, कारण 2 अनुभवी फलंदाज आहेत. किती वेळ मागे थांबतील पाहावं लागेल. शेवटचं षटक अजून देखील बाकी आहे. 1 षटक अजून देखील शिल्लक आहे. पाहूया काय घडतंय. वाईट प्लस 1 अशा 2 धावा आपल्यापर्यंत पोहोचवतायत विनोद भगत सर आणि योगेश कोळी सर. आपल्यापर्यंत निर्णय त्यांचा पोहोचवतायत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावर.
सुरेख अशी गोलंदाजी जर पाहिलं तर विजयाला मात्र तंबूच्या असलेला सामना. आणि संदीप नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला रवी स्ट्रायकिंग एंडला आता रवी येईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया शंकीराजे कदम यांचं दर्शन शेवटच्या ओव्हरमध्ये तरी होईल का, श्याम यांचं दर्शन होईल का, कारण दोन अनुभवी खेळाडू आहेत चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या संघामध्ये. अनुभवाचा कमी नाहीये नाठवडे या संघामध्ये. बस सुरेख अशी गोलंदाजी चालू आहे. पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईट बॉल. वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. उमेश सरकार आमच्यापर्यंत पोहोचवतील 26 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. गंगाराम एकदम गुडघ्यावर हात ठेवून उभे राहिलेले पाहायला मिळतात आपल्याला. त्यांच्या चुकीमुळे कुठेतरी संघाला 2 धावांनी पॅनलाइज केलं गेलं होतं. आता मात्र सामन्यामध्ये त्यांची तंतोतंत नजर आपल्याला पाहायला मिळते गंगाराम यांची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर स्थिरावली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. आणि आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू आणि उमेश सरकार यांचे मित्र चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. 4थं षटक, स्लॉट षटक, हाणामारीचं षटक, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात थोडाफार. चेतन पाटील, सबसे कातील चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. आणि संस्कार पपल्या त्यांच्या फोकस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन पाटील यांच्यावर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. चेतन पाटील क्षेत्ररक्षणामध्ये. येस, चेतन पाटील यांनी जर ओव्हर हॅट्रिक जर घेतली तर उमेश सरकार यांच्याकडून 500 रुपयाचं रोख प्राइज देखील देण्यात येणार आहे. सुरेख असे क्षेत्ररक्षण आर्यन पाटील एक यंग टॅलेंट याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर आणि यस, चेतन पाटील यांनी जर एखादा जरी दांडी गुल केली तर सुनील कांबळे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि हॅट्रिक घेतली तर 1001 रुपया. आता मात्र हॅट्रिकला संधी तर नाहीये. पाहूया, बोल्ड देण्याची संधी आहे, 500ची संधी आहे. येस, 4 चेंडू मध्ये 1 शॉट मध्ये 2 धावा आहेत आताच्या सर. येस, 2 धावा. येस, चेतन पाटील 1च धावा आताची. चेतन पाटील आपल्यासाठी एक खुशखबर आहे. आपण उर्वरित 4 चेंडू मध्ये जर हॅट्रिक घेताय तर 2000 रुपये प्राइज महादेव शेडगे, शिवाजी शेडगे, माफ करा, शिवाजी शेडगे साहेब यांच्याकडून 2000चं प्राइज, सुनील साहेबांकडून 1000, म्हणजे 3000ची मानकरी ठरताल. हॅट्रिक घेतली जमा झालेत आमच्याकडे. अजून देखील संधी आहे. पुढील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3000चे मानकरी जर व्हायचं असेल तर पुढील 3 चेंडूवर 3 विकेट घ्या. 3000चे मानकरी ठरताल चेतन पाटील आपण. आणि एखादा बोल्ड घेतला तर 500 रुपयाचा मानकरी देखील होताल आपण. एखादा बोल्ड घेतला तर 500 रुपये. 3 चेंडू उर्वरित आहे, त्याच्यावर 3 गडी बाद केलेत तर 3000 रुपये, म्हणजे प्रत्येक विकेटची प्राइज 1000 रुपये. असे हॅट्रिकला 3000 रुपये आपल्यासाठी प्राइज लागले. का लागू नये? चेतन पाटील सबसे कातील मला का म्हणतात. आणि उमेश सरकार यांच्याकडून 500, म्हणजेच 3500 रुपयाचं प्राइज हॅट्रिक साठी. वाईट बॉल. अजून देखील संधी आहे, संधी आहे. कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण, बॅकअप नाही तिथे. 1 धाव देखील नव्हती तिथे, मात्र 2 धावा. वाईट +1 अशा 2 धावा. वाईट +1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा भाई वा, बोल तर काढलाय. म्हणजे सुनील कांबळे साहेब आपला किस्सा ढिला करायचा आहे. 500 रुपयाचा मानकरी ठरले चेतन पाटील. बोल्डवर विकेट काढली आणि 500 मानवंदना दिली आहे की मी 500 रुपयाचा मानकरी ठरलो. यस यस यस, मी 500चा मानकरी ठरलोय. आणि हॅट्रिक अजून देखील संधी आहे. हॅट्रिक साठी अजून 2 विकेट घ्या. 450 रुपयाचे मानकरी, 4500 रुपयाचे मानकरी आपण ठरताल.
यस रवींद्र खोत बाबू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या मराठवाडा चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. उर्वरित 2 चेंडूवर 2 विकेटी बाद करा. 4,500 रुपयाच्या मानकरी. पहा मास्टर संकेत, आपण जरी कॅच घेतली असेल तर आपल्या वडिलांच्या खिशामध्ये 4,500 रुपये जमा झाले असते. 4 धावा नक्कीच येतील. किती धावा सर आताच्या? 4 धावा पळून कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघाकडून. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 4 धावा खर्च केल्यात. सदतीस धावा धावसंख्येवर, म्हणजे आटोक्यात आहे, स्कोर आटोक्यात आहे. अजून देखील शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर पाहूया काय करतात. चेतन पाटील कमबॅक करतील का? पुन्हा एकदा विकेट घेतली 2 बॉल मध्ये तर 1000 रुपये. शेवटच्या चेंडूवर विकेट घेताल तर 1000 रुपये, म्हणजे 1,500 रुपये सुनील कांबळे साहेब यांच्याकडून प्राइज लागले. पाहूया कॅच घेतील का कुमार संकेत पाटील. आता मात्र हातामध्ये थ्रो येतोय का? कुठेतरी खराब असं थ्रो कलेक्शन पाहायला मिळालं. रनआउटची संधी आणि यस OUT आउट, म्हणजे एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा म्हणजेच घ्या. 2 धाव्यानिशी संघाची धावसंख्या 39 धावा झाल्या आणि +2 म्हणजेच 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं लक्ष असेल. 2 धावा गंगाराम यांनी मोबाईल यूज केल्यामुळे 2 धावांची पेनल्टी असे, म्हणजेच 39 + 2 अशा 41 धावा झाल्या आणि 42 धावांचं लक्ष असेल. ते म्हणजेच न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडी या संघासमोर. यस माधव, आपण कॉल देऊयात पुढील मॅच साठी. एका बाजूला मानगाव संघ तर दुसऱ्या बाजूला जाधववाडी. अंकुश आपला कर्णधार पाठवा नाणेफेकीच्या कॉल साठी, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आणि चेतन पाटील सर, आपण आपलं प्राइज घेऊन जायचंय, जमा केलंय, ऑनलाईन जमा केलंय. सुनील सरांनी आपल्या अकाउंटला 500 रुपये आपण जो बोर्ड घेतला ते गुगल पे करून टाकलेत. आमच्यापर्यंत स्क्रीनशॉट आलाय त्याचा. आणि हॅट्रिक घेतली असती. गंगाराम सर सकाळपासून काहीतरी गंगाराम सरांनी मोबाईल यूज केल्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना समोरील संघाला ऍक्शन घेतली, त्यामुळे 2 धावा ऍड झाल्या. हॅलो हॅलो. यस, ज्यांनी आम्हाला टी शर्ट सौजन्य दिले ते मराठवाडा क्रिकेट क्लब यांना टी शर्ट सौजन्य केले असे मानवती पांडुरंग पाटील प्रोप्रायटर आहेत रुद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे, आणि त्यांचे बंधू सुनील पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर. सुनील दादा या व्यासपीठावर या. सुनील दादा, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला माऊली तालीम जाधववाडी, माऊली स्पोर्ट्स जाधववाडी, तर दुसऱ्या बाजूला मानगाव. 2 मातब्बर संघ आणि 2 मातब्बर संघामध्ये एकाच भागातील 2 मातब्बर संघ. एका बाजूला जाधववाडी, दुसऱ्या बाजूला मानगाव. या सुनील सर या. यस सुनील सर या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ज्यांनी टी शर्ट सौजन्य केलं रुद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे, त्यांचे सर्व त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नाणेफेकीचा कॉल कोणाचा असेल? यस, जाधववाडीचा कॉल असेल. हे आणि टॉस मात्र या ठिकाणी जिंकला आहे जाधववाडी. आपला निर्णय काय असेल? सांगतो 2 मिनिटं.
यस टॉस विन आपण पाहू शकता. टॉस जिंकला या ठिकाणी जाधववाडी संघाने आणि निर्णय आपला लगेच कळवायचा. जाधववाडी संघ 42 धावांचा पाठलाग करायचा. 24 चेंडू आणि 42 धावांचा पाठलाग करताना ओपनिंग जोडी विजय आणि चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळत आहेत. चला राज सर चेंडू पुरवायचा आहे. संस्कार आपण मॅचच्या दिशेने फोकस करायचा आहे. जिथे मॅच आहे आजचे आयोजक न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे विपक्ष चॅलेंजर्स नाठवडे. आणि नाठवडे संघाला पाहिलं तर आपण 2 धावांची नाठवडे संघाने ऑब्जेक्शन घेतल्यामुळे 2 धावांनी पॅनलाइज केले. ते म्हणजे आजचे आयोजक मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघाला. यस आपण जर पाहिलं तर आजचे आपले कॅमेरामॅन संस्कार फराड पपल्या आज त्यांचा वाढदिवस आहे आणि उत्कृष्ट असं कॅमेरामॅनचं वर्क त्यांच्याकडून पाहायला मिळतं. आणि यस आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय आणि आपल्याला पाहिजे होतं तेच मिळालंय. वारणा मानगाव आपल्याला पाहिजे होतं क्षेत्ररक्षण. आपण टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच घेणार होता आम्हाला माहित होतं. मात्र समोरील संघानेच आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केलंय. यस आयोजक टीम भीमराव पाटील साहेब आपण संपूर्ण संघाला घेऊन एका बाजूला या. कारण आयोजकांना जे व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना मॅचचा मनमुराद आनंद मात्र घेऊ द्या. लेट्स प्ले. 43 धावा करायच्यात. 42 धावा करायच्या. 24 चेंडू 42 धावा. पहिला चेंडू ऑफिशियल चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. योगेश पहा तेज तर्रार गोलंदाज आज जर पाहिलं तर खास गावावरून या ठिकाणी आज आलेला पाहायला मिळतो योगेश. असं विजय किंवा चेतन पाटील यांनी जेवढे षटकार मारतील तेवढे प्रत्येक षटकाराला दाजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. मात्र एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न हा 1-2 दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र यश संपादन केलंय. यस शंकीराजे कदम कुठेतरी आपल्या खेळाडूवर योगेशवर खुश असतील. आणि आज संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं आज या चषकाच्या माध्यमातून अनेक संघ खेळले. 16 संघ लढतायत भिडतायत. आणि आता त्यात चॅम्पियन कोणता संघ ठरणार. पहिला संघ जर वर जाणारा ठरलाय तो म्हणजे शिवशक्ती स्पोर्ट्स पुपिरे याने आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सुरेख असा खेळ केला आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा पहिल्या गटातील पहिला संघ ठरलाय. आता पाहूया दुसरा संघ कोणता ठरतोय. मानगाव संघ आपण तयार राहायचा. जसा शेवटचा चेंडू पडेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक लगावणारा प्रकाश याला मात्र आपण इन अँड ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना देखील क्रिकेटची आवड जपणारा नक्कीच प्रकाशवर खुश असतील आमचे उमेश सरकार. कारण ते देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. पहा आर्यन पाटील छोटा पॅकेट बडा धमाका केकेची बॅट तळपली आहे. आर्यन पाटील आला काय. आर्यन पाटील बघितलं काय. मी आलो मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं. असं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटील दाखवताना पाहायला मिळतोय. संतोष मगदुमने मारलं. आर्यन पाटील पुढचा चेंडू फेस करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेट. एज बॅजला कुठेतरी स्लाइस एज आणि मात्र परतावं लागतंय. तंबूच्या आश्रयाला सावलीच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतंय. आर्यन पाटील सेलिब्रेशन पहा. योगेश सायलेंट किलर म्हणून नाटवडे संघातून त्याची ओळख आहे.
अभिषेक पाटील आबा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वा बाई वा, कुठेतरी ताकद कमी पडली आहे. विनोद जरा धावत जा. खास विरारवरून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दाखल झालेत आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. विनोद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलेत ना तर अनेक असे पोलीस बांधव आहेत जे ड्युटी सांभाळत आपल्याला बरं खेळाची आवड जपताना आपल्याला पाहायला मिळतात. शाहूवाडीमध्ये असतील, आपल्या 32 शिराळामध्ये असतील, अनेक असे खेळाडू आहेत. आणि आज आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेत देखील आज क्रिकेटच्या बरोबर आवड बरोबर स्कोरर ऑफिशियल स्कोररची देखील आवड आहे. उमेश सरकार हे देखील आमच्या समवेत सकाळपासून स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतात. चेतन पाटील यांचे निकटवर्ती आहेत उमेश सरकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 42 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा म्हणजेच उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 35 धावांची गरज म्हणजेच 12च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. प्रत्येक चेंडूवर 2 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील. अमर नवीन गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला विजयला आता कामगिरी दाखवावी लागेल. विजयला आता चमकावं लागेल. हिरा खाणीमधून काढल्यानंतर जसा चमकतो ना, आगीच्या भट्टीमध्ये तळपतो ना, तसं काही ते तळपावं लागेल, चमकावं लागेल, लकाकी घ्यावी लागेल, स्वतःच्या खांद्यावर मॅच घेऊन खेळावं लागेल विजयला. येस, पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. नो प्लस वंडी आहे. कोळी सरांचा इशारा आहे, काय येतोय सर? इशारा काय आहे? नो बॉल आहे की वाईट बॉल आहे? कोळी सरांचा इशारा येतोय, आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, वाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा आहेत सर. आता ज्या 2 धावा, यस 2 धावा घेतल्या जातील. 4 ओव्हर कमी नसतं इथं. येस विनोद, आपण थोडासा वाईड उभं राहा कारण कॅमेरा. येस विनोद, आपण थोडेसे वाईड उभे राहा किंवा साईड चेंज करा कारण कॅमेऱ्याच्या आपण बरोबर समोर येत आहात. थोडंसं वाईड उभं राहा. सागर फराड आपले ओमसाई MTC चे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून आपला संस्कार फराड पपल्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो की थोडासा नॉन स्ट्रायकिंगला बाहेर उभं राहायला सांगा. आणि आम्ही ती माहिती पोहोचवली पंचांपर्यंत. पंचांनी देखील अंमलात आणली आणि वाईट बॉल पुढचा चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. अजून देखील 32 धाव्यांची गरज आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. वाईट वाईटचा 1 धाव. पाहूया विजय याच्याकडे क्षमता आहे. विजय मारेल का? पोचवावा लागेल. एखादा चेंडू, 2 चेंडू 2 षटकार येणं तरी गरजेचं आहे मॅच मध्ये जर कमबॅक करायचं तर. मात्र शंकीराजे काहीतरी कानमंत्र दिला अमरला. पुन्हा एकदा हॅट्रिक. आज जर पाहिलं ना
आज सकाळच्या सत्रापासून पाहिलेत ना सुनील सर, अक्षरशः आम्ही कॉमेंट्री करताना आणि गुणलेखक उमेश सरांचे हात अक्षरशः वाईट झालेत. व्हाईट बॉल नो बॉल, व्हाईट बॉल नो बॉल. आज आमचं बुक अक्षरशः व्हाईट आणि नो ने भरती झालंय. व्हाईट नो ने आमचं बुक नक्कीच भरलंय. गणेश सर काय म्हणताल? नक्कीच या व्हाईट आणि नो ने आज दिवसभरात आपल्याला देखील त्रस्त केले आणि गुणलेखक उमेश सरांना देखील त्रस्त केले. जो कॉलम आपला आहे ना तो कॉलम भरत चाललाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12. या आकड्यावर देखील 30 धाव्यांची गरज आहे. गणेश सर पंख्यावर नका बसू, इथे पुढे कारण ते पंख्याचा आवाज हे होईल. आता पंख्याच्या पुढे बसा. पाहूया विजयकडे ती क्षमता आहे. मोठे फटके मारण्याचा पुन्हा एकदा मात्र टॉप एज आणि घोषांकित घोषांकित क्षेत्रात 1 धाव घोषांकित क्षेत्रात. यस गणेश सर सकाळच्या सत्रापासून आपण देखील कॉमेंट्री करताय, आम्ही देखील करतायत आणि विघ्नेश सर देखील करतायत. मात्र सकाळच्या सत्रापासून एवढे वाईट आणि नो आलेत की काय सांगाल त्याच्याबद्दल? सर बघायला गेले तर जसं उमेश सर सकाळपासून स्कोरबोर्डचं काम सांभाळत आहेत तेव्हापासून पाहायला मिळते की कुठेतरी ओव्हर्सचा कॉलम कमी पडतो. 2 ओव्हर्सचा कॉलम सुद्धा एका मॅचला कमी पडला, कारण गोलंदाजाने चेंडू हाताळताना कमीत कमी 12 चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी 1 ओव्हर पूर्ण झाली. सर पाहिलेत ना तर एका गोलंदाजाने तब्बल 14 चेंडू देखील हाताळले होते. 14 चेंडू म्हणजे कम से कम 2.5 ओव्हर एका गोलंदाजाने हाताळणं म्हणजे आयोजकांचा कुठेतरी वेळ खर्च करणं असं वाटतं का तुम्हाला? पहा विजयकडे क्षमता आहे, विजयकडे ताकद आहे आणि ती क्षमताचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळते. आणि यस सरांचा इशारा येतो बघत सरांचा, इट्स हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट. षटकार षटकार षटकार. चला राज सर चेंडू गुरुवा. डीडी सर जसं तुम्ही म्हटलात विजयकडे क्षमता आहे तशीच विजयने गदा फिरवली आणि त्या गदेचा कुठेतरी उपयोग झाला आणि चेंडू सीमारेषा पार गेला आणि चेंडू हरवलाय सुद्धा. नवीन चेंडू मैदानात द्यायचा आहे. यस याच दरम्यान विजयने जो षटकार मारला त्या षटकारासाठी 200 रुपये आमच्याकडे जमा झालेत दाजी पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा मारला तर एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. अष्टांच्या मागून जाईल का खेळाडू? मात्र घोषांकित क्षेत्रात 1 धाव. मॅच मात्र सुरू ठेवली आहे. मॅच या ठिकाणी सुरू ठेवली आहे आपल्याला पाहायला मिळते. विजय मॅच झाल्यानंतर आपलं प्राइज आमच्याकडून घेऊन जायचंय. 4 वाईट टाकले तर नंतर 4 डॉट टाकले, 4 बॉल टाकले. आता पाहूया पुन्हा एकदा वाईट किंवा चौकार षटकार काय येईल का या बॉलवर, कारण यंग टॅलेंट आहे नाटवडे गावचं. आणि जर्सी नंबर 49 बघितलं ना तर आपल्याला आठवण येते ती म्हणजे पहा ऑर्थोडॉक्स कावकर्णच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स रेषा पार. चौकार चौकार चौकार. आणि आमचे कॅमेरामॅन संस्कार पहा तंतोतंत प्रत्येक बॉल अगदी त्याची नजर घारीची नजर जशी असते ना तशी संस्कार पराड पपल्या याची नजर आपल्याला पाहायला मिळते. आणि आज व्यासपीठावर देखील त्याचा वाढदिवस आपण साजरा केला. पहा पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसले. कॅचडीचा कॉल आहे. खेळाडू धावतोय पळतोय त्याच्या डोक्यावरून मस्तकवर दस्तक देऊन 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. वा बाई वा. सूर्यक असं क्षेत्ररक्षण तर जरूर झालंय. त्या ठिकाणी खेळाडू आहेत त्यांनी जरा आमच्यापर्यंत निर्णय कळवा. जाधववाडी जे मंदिरामध्ये खेळाडू बसलेत त्यांनी निर्णय कळवा. सेफ आहे म्हणजे 3 धावा. 3 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज म्हणजेच विनोद आणि विजय यांच्याकडे ती क्षमता आहे. आणि आज जर पुढील सामन्यामध्ये जर जायचं असेल तर नक्कीच हा सामना जिंकावा लागेल. चला नाटवडे संघ जास्त घाई करा, वेळ मस्त जास्त प्रमाणात दौडू नका. चला यस बघत सर वेळ जास्त दौडून देऊ नका. लगेच सामना चालू करून घ्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपण वारंवार ताकीद देत राहा. आणि
आपण सामना आपला हलता जुलता ठेवायचा याची दक्षता घ्या. 12 चेंडू आणि 15 धाव्यांचं माफक असं आव्हान. पाहूया कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल. आपल्याला येणारे चेंडू सांगून जाईल. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. यस, मानगाव संघ वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा शेवटचा चेंडू किंवा शेवटची धाव बनेल, मानगाव संघ लगेच मैदानाचा ताबा घेईल. आणि जाधववाडी संघ पैलवान पहा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. प्रयत्नाला अपयश. बाईच्या स्वरूपात एक धाव. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. म्हणजे जाता येणारे 11 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. डीडी सर जर बघायला गेलं ना तर किरोडे गावची इच्छा होती की स्ट्रायकिंग एंड वरती विजय गेला पाहिजे आणि तसंच झालं. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा घेण्यात यश मिळालं आणि स्ट्रायकिंगला विजय गेला. पंचांकडे अपील केले गॉड बिहाइंड द विकेटची, पण पंचांनी ती अपील फेटाळली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. येणारे 10 चेंडू 14ची गरज. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण विजय. विजयकडे ती क्षमता आहे. विजय मारू शकतो आणि म्हटलं होतं ना विजयकडे क्षमता आहे. विजय मारू शकतो. जब तक मैं हूं खड़ा तब तक किस बात का है बड़ा, ना बाप ना बड़ा भैया, सबसे बड़ा रुपया. आणि हा येतोय हा येतोय हा येतोय विजयच्या बॅट मधून. हाय 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 हँडसम षटकार. डीडी सर तुम्ही जसं म्हणताय की विजयकडे क्षमता आहे, त्याच्यात नंतर लगेच विजय त्या बॉलवरती आक्रमण करतोय. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. आणि मी मॅच सोडणार नाही. मी शेवटच्या चेंडू पर्यंत लढणार भिडणार असं दाखवून होतं. मैदानाच्या मध्ये लढाऊ वृत्ती पाहायला मिळते विजयच्या हातात. पहा पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. आणि यस विजयने ही जर मॅच जिंकवली तर सुनील कांबळे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक विजयला देण्यात येते. विजयला शेवटपर्यंत थांबायचं आहे. डगआउट मधून संदेश पोहोचलाय चेतन पाटील यांचा विजयपर्यंत की शेवटच्या चेंडूपर्यंत तुला थांबायचं आहे. येस आर्यन पाटील याने जर मॅच विजय क्लिअर करून आला तर आर्यन पाटील यांच्याकडून 201. वाह भाई वाह 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 वाह. 1 चाय 2 खारी विजय सप्पे भारी. काय फलंदाजी पाहायला मिळते विजयच्या बॅट मधून. आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. टाय झाली आहे. मॅच मात्र टाय झाली. 1 धावेची गरज अजून देखील आहे. यस पाहिलं तर विजय आतापर्यंत मॅच क्लिअर करून आला तर 200 रुपये. आर्यन पाटील 200 रुपये जमा करा. पहिले 200 रुपये जमा करा आणि 501 रुपये आपल्याला पोस्ट झालेत. सुनील कांबळे साहेब यांच्याकडून 500 रुपये. दाजी पाटील यांच्याकडून 200. म्हणजे आणि या अशा प्रकारे सामना क्लिअर केलाय. विजयने मात्र विजयश्री खेचून आणला आपल्या संघाकडे. आणि यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ डॅन, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले 1 चौकार आला असा विजय ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या विजय तर बघू शकताय डीडी सर चेतन पाटील आर्यन पाटील विजयला